नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। नगर परिषद कर्मचारी सोंडगे यांच्या निषेधार्थ परंडा शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। नगर परिषद कर्मचारी सोंडगे यांच्या निलंबनाची मुस्लिम समाजाची मागणी। मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट। कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। लवकरात लवकर निलंबनाची कारवाई करावी, नसता याच्यानंतरचा आंदोलनाचा स्वरूप आमचा उग्र असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी। या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि श्री जगदीश सोंडगे यांनी परंडा शहरामध्ये जे जातीय निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा शासनाने तीव्र तात्काळ यांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्याला तात्काळ या ठिकाणी निलंबित करावं। बंद ठेवून हे जनतेचे भावनेचा आदर करून प्रशासनाने लवकरात लवकर सोंडग्यावर कारवाई करावी। संबंधित व्यक्ती सोंडगेवरती कठोर कारवाई जिल्हाधिकारी मार्फत करण्यात यावी याची आमची मागणी आहे। निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत या परंडा शहरामध्ये असंच त्रिक आंदोलन छेडण्यात येईल। मुख्याधिकारी व सोंडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी। आता बातमी विस्ताराने। परंडा नगर परिषद कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे यांनी जातीवाचक अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 9 मे रोजी परंडा शहर बंद ठेवण्यात आलं। या बंदला शहरातील व्यापारी, मुस्लिम समाज आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। शहरातील मुख्य बाजारपेठ, मंडईपेठ, टिपू सुलतान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा फुले चौक सह संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं। समस्त मुस्लिम समाज व नागरिकांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं असून संबंधित कर्मचारी जगदीश सोंडगे यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच कारवाई न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक 26 एप्रिल रोजी परंडा शहरातील नागरिक व पत्रकार मुजावर यांनी शहरात 2-3 दिवसांपासून कचरा घंटागाडी आली नसल्याबाबत मोबाईलवरून विचारणा केली असता नगर परिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी अश्लील भाषेत बोलून जातीवाचक शिवीगाळ केली होती। या घटनेमुळे मुस्लिम समाजामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहेत। परंडा हे सर्वधर्मीय नागरिक गुण्या गोविंदानं नांदणारं शांतताप्रिय शहर असून अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी जाती धर्मांवरून अपमानास्पद भाषा वापरणं ही गंभीर बाब असल्याचं मुस्लिम समाजाच्या वतीनं सांगण्यात आलंय। या प्रकरणी यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं। मात्र अद्याप कोणतीही निलंबनाची अथवा कठोर कारवाई न झाल्यानं मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी परंडा शहर बंद ठेवण्यात आलं असून संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुस्लिम समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे। यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते। प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। सदरची घटना ही 26/4 आहे। आमच्या येथील परंड्यातील ज्येष्ठ पत्रकार निसार मुजार यांना नगरपालिकेत कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली त्याचा आम्ही निवेदन देऊन 29 तारखेला निषेध केला होता आणि 3 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही बंदचं निवेदन दिलं होतं। त्याप्रमाणे आज बंद पाळण्यात आलं आहे आणि ह्या बंदवरून प्रशासनाने लक्ष घ्यावं की सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी आपले दुकान बंद करून सदरी वक्तव्याचा निषेध केलेला आहे। परंडा ही सुफी संतांची भूमी आहे आणि असे वक्तव्य करण्याला इथं काही थरा नाही। त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या विरोधात लवकरात लवकर निलंबनाची कारवाई करावी, नसता याच्यानंतरचा आंदोलनाचा स्वरूप आमचा उग्र असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी। परंडा ही सुफी संतांची भूमी आहे। या परंडा आणि परंडा परिसरामध्ये अनेक जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने नांदत आलेली आहेत। प्रत्येकाला आपापल्या जाती धर्माचा अभिमान आहे आणि प्रत्येकजण इतरांच्या जाती धर्माचा आदर करतो आणि मध्यंतरी परंडा शहराला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे परंडा नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक श्री जगदीश सोंडगे यांनी आमचे परंडा शहरातील सुज्ञ नागरिक, ज्येष्ठ पत्रकार निसार मुजावर यांना घंटागाडी का आली नाही याबाबत विचारणा केली असता जबाबदारीचं त्यांचं समाधान करणं गरजेचं असताना सुद्धा त्यांनी आरेळीची भाषा केली, अपमानास्पद वागणूक दिली, शिवीगाळ केली आणि कटव्या असं म्हणत, गपरे कटव्या असं म्हणत जातीवाचक धर्मांध अशी असणारी ही शिवी, जातीचा आणि धर्माचा अवमान करणारी ही शिवी त्यांना हसडली। यामुळे तमाम मुस्लिम भावना या ठिकाणी भडकलेल्या आहेत, तीव्र झालेल्या आहेत आणि त्यामुळे मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करतो
आणि श्री जगदीश सोंडगे यांनी परंडा शहरामध्ये जे जातीय निर्मूलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, याचा शासनाने तीव्र तात्काळ यांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्याला तात्काळ या ठिकाणी निलंबित करावं. परंडा शहराच्या जनतेच्या तीव्र भावना प्रशासनाने लक्षात घेऊन नगरपालिका कर्मचारी सोंडग्यावर कडक कारवाई करावी. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलंय. आता आम्ही तहसीलदार साहेबांनाही निवेदन दिलंय. लवकरात लवकर कारवाई जर नाही झाली तर आम्ही परंडा शहराच्या सर्व मुस्लिम समाज तीव्र आंदोलन करणार आहोत आणि आंदोलनांचा जबरदस्त असेल. परंडा शहराच्या जनतेचा, हिंदू आणि मुसलमान सर्व जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आज 100% परंडा बंद ठेवून हे जनतेचे भावनेचा आदर करून प्रशासनाने लवकरात लवकर सोंडग्यावर कारवाई करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. आज त्या ठिकाणी संपूर्ण मुस्लिम समाज व शहरातील जनता, सर्व व्यापारी यांचे मी आभार मानतो की त्यांनी त्यांची दुकानं, सर्व व्यवसाय बंद करून या आंदोलनाला पाठिंबा दिला. संबंधित व्यक्ती सोंडगेवरती कठोर कारवाई जिल्हाधिकारी मार्फत करण्यात यावी, याची आमची मागणी आहे. संबंधित अधिकाऱ्याची निलंबनाची कारवाई लवकर त्वरित व्हावी म्हणून आम्ही सर्वांनी निवेदन देऊनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची आतापर्यंत दखल घेतली नाही. तर त्यामुळं आम्ही सर्व मुस्लिम समाज बांधवांनी आज परंडा शहर बंदची हाक दिली होती. त्याला सर्व धर्मीय व्यापारी बंधूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संबंधित घटनेचा निषेध केला आहे. ही जनभावना लक्षात घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ मुख्याधिकारी व सोंडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. आज शहरामध्ये नगरपालिका परंडा या नगरपालिकेमध्ये जगदीश सोंडगे या नावाचा माणूस आहे. ते शिवच्या खालची पोस्ट आहे त्याची. त्या पोस्टच्या माणसाने निसारभाई मुजावर यांना कटवा हा शब्द वापरून 2 आठवडे झालेले आहेत आणि त्याचा परंडा शहरामध्ये आज प्रथम पूर्ण परंडा शहर कडिकोट बंद करून सर्व पक्षीय व सर्व मुस्लिम बांधवांनी आज याचा निषेध जाहीर केलेला आहे. आणि परंडाचे ते सोंडगे आहे आणि मुख्याधिकारी आहे यांच्या संगम मतामध्ये हे सगळं चाललेलं आहे. आणि या गोष्टीला जोपर्यंत यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत या परंडा शहरामध्ये असंच त्रिक आंदोलन छेडण्यात येईल. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.